रोज सकाळी अलार्म वाजतो आणि आपली घाई सुरू होते. लॅपटॉपची बॅग पाठीवर अडकवून ट्रॅफिकमधनं रस्ता काढत ऑफिसला पोहोचणं. आणि तिथे पोचल्यावर दिवसभर मीटिंग्स, डेडलाईन्स. हो ना. आणि संध्याकाळी पुन्हा त्याच ट्रॅफिकमधून थकून घरी येणं. म्हणजे आजकालच्या या वेगवान लाईफस्टाईलमध्ये आपण सगळेच जण जणू एका मोठ्या शर्यतीत धावतोय. नक्कीच धावतोय. पण ह्या सगळ्या धावपळीत आपण कधी एक क्षण थांबून असा विचार केलाय का की आपण नक्की मागे काय सोडत चाललोय? खरंय, एक काळ असा होता जेव्हा घरं माणसांनी आणि नात्यांनी भरलेली असायची. ज्याला आपण संयुक्त कुटुंब पद्धती किंवा जॉईंट फॅमिली म्हणतो. बरोबर. पण आता ती पद्धत कुठेतरी हरवत चालली आहे. आणि म्हणूनच आज आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण भारतीय संस्कृतीच्या या मूळ गाभ्यावर प्रकाश टाकणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे काही खूपच रंजक आणि माहितीपूर्ण सोर्सेस आहेत. अगदी बरोबर. आपण चोपडा इथल्या विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा एक अतिशय प्रेरणादायी उपक्रम आणि नाटिका पाहणार आहोत. तसंच एका वर्गातल्या शिक्षिका आणि मुलांचा गोड संवाद आणि कुटुंबातल्या नात्यांवर आधारित असलेली काही अत्यंत भावस्पर्शी गीतं, यातून आपण ही माहिती संकलित केली आहे. म्हणजे आजच्या या एकाकीपणाच्या आणि न्यूक्लिअर फॅमिलीच्या युगात संयुक्त कुटुंबाचं खरं महत्त्व काय आहे हे आपण नव्याने समजून घेणार आहोत. हो. आणि प्रॅक्टिकल विचार करायचा झाला तर मला सुरुवातीलाच एक प्रश्न पडतो. आपण पाहतोय की शहरांमध्ये छोट्याशा फ्लॅटमध्ये आई वडील आणि 1 किंवा 2 मुलं अशी चौकोनी कुटुंब पाहायला मिळतात. हो, हे आता इतकं नॉर्मल झालंय की यात काही वावगं वाटतच नाही. पण आपल्या पहिल्या सोर्समध्ये चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित विवेकानंद बालसंस्कार केंद्राचा जो उल्लेख आहे, तिथे लहान मुलांसाठी नाती परिचय नावाची चक्क एक नाटिका बसवली गेली. मला सांगा, नात्यांची ओळख करून देण्यासाठी शाळेला नाटिका का बसवावी लागतेय? हाच तर खरा मुद्दा आहे. हे वरवर पाहता विचित्र वाटू शकतं, पण आजची हीच रियालिटी आहे. म्हणजे कसं? विचार करा, जी मुलं फ्लॅटमध्ये लहानाची मोठी होतात, ज्यांच्या आजूबाजूला रोज फक्त आई आणि वडीलच असतात, त्यांना काका, काकू, आत्या, मामा, मामी या नात्यांचा ओलावा कसा समजणार? बरोबर. पूर्वी एकत्र कुटुंबात ही नाती नैसर्गिकरित्या मुलांच्या आयुष्याचा भाग असायची. अगदी तेच. पण आता ती नाती फक्त दिवाळीच्या सुट्टीत किंवा एखाद्या लग्नात भेटणाऱ्या पाहुण्यांपुरती मर्यादित राहिली आहेत. हो, हे खूपच जाणवतंय आजकाल. म्हणूनच या बाल संस्कार केंद्राने उचललेलं हे पाऊल खूप महत्त्वाचं ठरतं. त्यांनी या नाटिकेद्वारे मुलांना नात्यांची ओळख करून दिली. हे फक्त नावांची ओळख करून देण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्या नात्यांमागचा जिव्हाळा मुलांना समजावा, हा त्यामागचा उद्देश होता. हे ऐकल्यावर लक्षात येतंय की या उपक्रमामागे किती सखोल विचार असेल. आणि कोणत्याही शाळेत असा उपक्रम राबवायचा म्हणजे शिक्षकांची खूप मेहनत असते. संदर्भांमध्ये काही शिक्षकांची नावे आवर्जून दिली आहेत. हो, मी वाचलं ते. माधुरी अहिरराव, प्रियंका धर्माधिकारी, रोहिणी जोशी, कल्पना नाईक आणि अश्विनी बडगुजर या शिक्षिकांच्या संकल्पनेतून ही नाटिका उभी राहिली. आणि त्यांना बालांगण विभागाच्या मुख्याध्यापिका योगिता केंगे तसेच रेवती दीक्षित यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. पण प्रॅक्टिकली बघितलं तर फक्त शिक्षकांनी ठरवून हे सगळं होत नाही ना. त्याला सपोर्ट लागतोच. नक्कीच. अशा गोष्टींना संस्थेचा आणि मॅनेजमेंटचा खूप मोठा पाठिंबा लागतो. या उपक्रमाच्या बाबतीत हे खूप छान घडलं की संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल आणि सचिव ॲड रवींद्र जैन आणि सहसचिव डॉक्टर विनीत हरताळकर तसेच विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनीही याला सपोर्ट केला. हो, या सर्वांनी आणि इतर शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचं नुसतं कौतुकच केलं नाही तर पूर्ण पाठिंबा दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा फक्त शाळेचा एखादा कार्यक्रम नव्हता. मग हे काय होतं? आपली संस्कृती जी एकत्र कुटुंबाच्या पायावर उभी आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक खूप जाणीवपूर्वक केलेला मोठा प्रयत्न होता. हो, आणि मुलांवर होणाऱ्या या चांगल्या परिणामाचे खूप गोड उदाहरण आपल्या पुढच्या सोर्समध्ये दिलंय. एका वर्गातला संवाद तिथे दिलाय. शिक्षिका मुलांना अगदी सहज विचारतात की तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं. आणि मुलं त्यांच्या बोबड्या बोलात काय काय सांगतात. ते खूप भारी आहे. मुलं निरागसपणे आजी आजोबा, आई वडील, काका काकू, आत्या, मामा मामी, भाऊ बहीण अशी भराभर यादीच वाचायला लागतात. हाच खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब किंवा संयुक्त कुटुंब पद्धतीचा पाया आहे. हो, पण आजकाल शहरातल्या एखाद्या मुलाला हा प्रश्न विचारला तर तो कदाचित फक्त मी आणि आई बाबा एवढंच सांगेल. हास्यास्पद वाटलं तरी हेच वास्तव आहे. पण आपण या विषयाकडे फक्त भावनिक दृष्टिकोनातून बघून चालणार नाही. संदर्भांमध्ये संयुक्त कुटुंबाचे जे फायदे सांगितले आहेत ते अत्यंत व्यावहारिक आणि आर्थिक आहेत. व्यावहारिक फायदे म्हणजे नक्की कोणते? आर्थिक फायदा. आर्थिक फायदा
म्हणजे एकत्र राहिल्याने पैसे वाचतात, हा अँगल. पण मला सांगा, माणसं जास्त असली की खर्चही जास्तच होणार ना? मग आर्थिक फायदा कसा काय? तिथेच तर गंमत आहे. माणसं जास्त असली तरी घरातले सामायिक खर्च विभागले जातात. म्हणजे कसं? बघा, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घराचं वेगळं भाडं द्यावं लागतं, वेगळं वीज बिल येतं, इंटरनेटचा खर्च वेगळा असतो. अगदी रोजच्या जेवणाचा गॅस आणि किराणा हे सगळं प्रत्येकाला सेपरेट मॅनेज करावं लागतं. हां, हे तर आहे. पण तेच जर घरातले सदस्य एकत्र राहत असतील तर साहजिकच खर्च कमी होतो आणि पैशांची बचत लक्षणीयरित्या वाढते. अरे, हे मी असं पाहिलंच नव्हतं. म्हणजे जे पैसे वेगवेगळ्या घरांच्या देखभालीवर खर्च होणार होते, ते कुटुंबाच्या भविष्यासाठी वाचवता येतात. अगदी बरोबर. पण पैशांची बचत हा फक्त एक भाग झाला. वेळेचं आणि श्रमांचं काय? हो, कारण विभक्त कुटुंबात जर नवरा बायको दोघंही नोकरी करत असतील, तर वीकेंडला फक्त घरकाम करण्यातच वेळ जातो. आणि हाच तो दुसरा प्रॅक्टिकल फायदा आहे ज्यावर संदर्भांमध्ये भर दिलाय. तो म्हणजे जबाबदाऱ्यांची विभागणी. संयुक्त कुटुंबात घरातील कामे आणि जबाबदाऱ्या सर्वजण मिळून पार पाडतात. म्हणजे कामाचं ओझं एकाच व्यक्तीवर पडत नाही. नक्कीच. यामुळे कोणा एका व्यक्तीवर जास्त ताण किंवा स्ट्रेस येत नाही. समजा आई ऑफिसमधनं थकून आली तर तिला माहिती असतं की घरात आजीने किंवा काकूंनी काहीतरी तयारी करून ठेवली असेल. विभक्त कुटुंबात हे शक्य नसतं. तिथे आल्या आल्या पुन्हा कामाला झुंपावं लागतं. आणि त्यामुळे चिडचिड वाढते. पण एकत्र कुटुंबात कामाची वाटणी झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण खूप कमी होतो. हे अगदी रिलेट होणारे आहे. आणि मला वाटतं यातूनच तो पुढचा फायदा समोर येतो, ज्याचा उल्लेख आपल्या नोट्समध्ये आहे: संकटातील आधार. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण ताणतणाव किंवा आजारपण कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतच. एखाद्या सदस्यावर संकट आलं तर संपूर्ण कुटुंब पाठीशी उभं राहतं, असं संदर्भात म्हटले. अगदी बरोबर. एकावर आलेलं संकट सगळे मिळून झेलतात. आणि फक्त दुःखच नाही तर सुखही सर्वजण एकत्र अनुभवतात. यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा घट्टपणा येतो, असं मला वाटतं. हो, पण याउलट लहान किंवा सेपरेट कुटुंबात सदस्य कमी असल्याने सर्व जबाबदाऱ्या फक्त आईवडिलांवर येतात. दोघंही नोकरी करत असल्यास मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. आणि तिथेच भावनिक सुरक्षेचा मुद्दा येतो. संदर्भांमध्ये यावर खूप सविस्तर चर्चा केली आहे. घरात मोठी मंडळी असल्यामुळे मुलांना कधीच एकटेपणा जाणवत नाही, असं तिथे म्हटलंय. हो, आणि ही एक अतिशय सुरक्षितेची आणि प्रेमाची भावना असते. घरातील मोठी मंडळी अनुभवाने समृद्ध असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे लहानांना योग्य दिशा मिळते. अगदी. आजी आजोबा गोष्टी सांगतात, चांगल्या सवयी लावतात, ज्यामुळे मुलांचं व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. मला इथे त्या जुन्या दिवसांची आठवण झाली. आणि आपल्या सोर्सेसमध्ये आजी आजोबांचं जी वर्णन केलंय ते खरंच खूप हृदयस्पर्शी आणि काव्यात्मक आहे. हो, तिथे खूप सुंदर ओळ आहे. ज्यांच्या केसांत चांदी आणि हृदयात सोने आहे. सिल्वर इन हेअर, गोल्डन हार्ट. हे वाक्य खूप मोठा अर्थ सांगून जातं. हो ना. त्यांच्या रात्रीच्या गोष्टी ऐकून मुले स्वप्नांत हरवतात, असं वर्णन आहे. आणि आजी आजोबा भले दूर असले तरी नेहमी हृदयाच्या जवळ असतात. ते पृथ्वीवर देवाचे रूप आहेत. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण हे फक्त आजी आजोबांपुरतं मर्यादित नाही. संदर्भांमध्ये आई आणि वडिलांबद्दलही काही गोष्टी खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत. हो, आईच्या त्या त्यागाबद्दलचा एक प्रसंग तिथे दिलाय, जो खरोखर अंगावर काटा आणतो. कोणता प्रसंग? जेव्हा घरात फक्त 4 पोळ्या असतात आणि खाणारी 5 माणसं असतात, तेव्हा मला भूक नाही असे म्हणणारी फक्त आई असते. बापरे, हे खरंच खूप डीप आहे. आई ही बेस्ट फ्रेंड असते. कधी कडक तर कधी जुनी नवी असते, असंही तिथे म्हटलंय. आणि सर्वात भारी उपमा म्हणजे आई थंडीतील उबदार घोंगडीसारखी किंवा कंबलसारखी असते. क्या बात आहे. बाहेरील जगाचा कितीही ताण असला तरी आईच्या जवळ तो विसरला जातो, असा याचा अर्थ आहे. आणि आईबद्दल बोलताना वडिलांचा आधार कसा विसरून चालेल? नक्कीच. संदर्भात वडिलांबद्दल म्हटलंय की वडील हे श्वास आहेत. सकाळ संध्याकाळ सोबत असणारा आणि अश्रूंना हसण्यात बदलणारा आधार म्हणजे वडील. आणि या सगळ्या नात्यांच्या एकत्र येण्यातूनच खऱ्या अर्थाने कुटुंब साकार होतं. संदर्भांनी या सर्वांचा जो सारांश काढलाय तो खूप महत्वाचा आहे. त्याने कुटुंब म्हणजेच स्वर्ग असं म्हटलंय ना. हो, परिवार हा अनेक नात्यांनी मिळून बनतो, ज्याचे कोणतेही मोल पैशात करता येत नाही. जिथे सुखदुःख एकत्र वाटले जाते तोच खरा स्वर्ग असतो. कुटुंबाविना हा स्वर्ग अपूर्ण आहे, हे अगदी खरंय. नक्कीच. आपण आज ज्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोललो त्यातून एक गोष्ट खूप क्लिअर झाली.
नाती परिचय या नाटिकेतून आणि मुलांच्या संवादातून आपण हे पाहिलं की संयुक्त कुटुंब केवळ एका छताखाली राहणे नसून तो प्रेम, सहकार्य, आर्थिक स्थैर्य आणि मूल्यांचा एक भक्कम पाया आहे. हो, तो फक्त एक पत्ता नाहीये, तर ती एक संपूर्ण सपोर्ट सिस्टम आहे. पण आजच्या या चर्चेच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. कोणता प्रश्न? आपण संयुक्त कुटुंबाचे महत्त्व तर समजून घेतले, पण आजच्या आधुनिक जगात जिथे नोकरी आणि करिअरच्या निमित्ताने अनेक लोकांना नाईलाजाने विभक्त कुटुंबात राहावे लागते, तिथे आपण काय करू शकतो? हा खरंच मोठा प्रश्न आहे, कारण सगळ्यांनाच एकत्र राहणं शक्य नसतं. म्हणूनच आपण आपल्या मुलांसाठी संयुक्त कुटुंबासारखेच सुरक्षितेचे आणि संस्कारांचे जाळे कसे निर्माण करू शकतो याचा विचार आपण करायला हवा. रक्ताची नाती दूर असली तरी आपल्या आजूबाजूच्या समाजात, मित्रमंडळींमध्ये आपण तो स्वर्ग आणि तो आधार पुन्हा कसा उभा करू शकतो? हा प्रश्न नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणार आहे. रक्ताची नाती नसली तरी माणसं म्हणून आपण एकमेकांना जोडून तो आधार निर्माण करू शकतो. याच एका सकारात्मक आणि ऊर्जा देणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. नाती जपा आणि ऐकत रहा. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, वे बियाणे माळ रानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर. लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार. हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ. कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना. लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. मार्ग लाभो पावलांना ही तृणाची याचना. लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. जन्मते जन्मासवे काही रूढींची बंधने. दोर नियमांचे जखडती हे मनाचे चांदणे. संपू दे त्याच्या व्रताने ही युगाची वंचना. लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. जाणत्यांचा धर्म असतो माणसाला जाणणे. आपल्यातील दुःखे स्वेतरांतून वाचणे. सार साऱ्या धर्मपंथांचे असे सहवेदना. लाभू दे ऐसा वसा की जन्म होवो प्रार्थना. कायजे जमिनीवरी आहेत ते माती तले. कातयांना वर्ज हे आनंद या वाऱ्यातले. लाभू दे अवकाश त्यासी ही मनाला सांत्वना. लाभू दे ऐसा वसा की जन्म हो